नमस्कार, सुस्वागतम. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. सगळ्यांना हसवायला येणार आहेत कॉमेडीचे बाप घेऊन ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू दोन फूल एक हाफ. तेव्हा कॉमेडीची ही सगळी एनर्जी ठासून ठासून भरलेली ही जादूची बाटली आता उडायची वेळ आली आहे. पण त्याआधी स्वागत करूया दोन जादूगरणी परीक्षिकांचं. टेडी बेअर इतक्याच गोड असणाऱ्या आणि तेवढ्याच गोड हसणाऱ्या रेणुकाताई शहाणे आणि मला हसवा आणि चॉकलेट मिळवा अशी स्पर्धा भरवणाऱ्या तशीच बेट लावणाऱ्या निर्मितीताई सावंत. तेव्हा या मानाच्या सिंहासनावर बसण्यासाठी आत्ताच फायटिंग सुरू झाली आहे. कॉमेडीचे पंचेस एकमेकांना सगळे मारतायत. कारण आजच्या आणि उद्याच्या भागामध्ये ज्यांना सगळ्यात जास्त मार्क्स मिळणार ती असणार या आठवड्याची सिंहासनाधीश जोडी. आणि ज्यांना सगळ्यात कमी मार्क मिळणार त्यांना बसावं लागणार त्या बाकड्यावरती. तेव्हा त्या बाकड्यावर बसण्याची वेळ कुणावरही येऊ नये या सगळ्यांना शुभेच्छा देऊयात आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. आणि आता वेळ आहे प्रेक्षक परीक्षक निवडायची. आणि म्हणूनच आपल्याला हसवायला येतोय खूप टेन्शन घेतलेला एक माणूस. कारण त्याला विजेचं बिल भरमसाठ आलंय म्हणून तो गेलाय तक्रार करायला. बघूयात त्याची ही तक्रार ऐकून घेतली जाते का. आणि ही धमाल आपल्या समोर घेऊन येत आहेत कॉमेडीचे जनरेटर आनंद इंगळे आणि कॉमेडीचे इन्व्हर्टर वैभव मांगले. बिलाची लाईन ही लागली, विजेचा तुटवडा झाला. बिलाची लाईन ही लागली, विजेचा तुटवडा झाला. बिलाची लाईन निघाली, विजेचा तुटवडा झाला. हो, बिल भर मोरे. हे मोरे, चल बिल भर, लवकर लवकर बिल भर. हा, लवकर चला. काय आरटीओने माझी गाडी पकडून नेली, ती सोडवण्यासाठी मी ते उभा आहे का? हा? विजेचं बिल भरण्यासाठीच मी ते उभा आहे. ते लवकर भरा, मला माझ्या मैत्रिणीची ओटी भरायला जायचंय. काय मैत्रिणीची कसली ओटी भरताय? त्याच्यापेक्षा ओटी करा, ओव्हर टाइम, 4 पैसे जास्त कमवाल. कळतंय कळतंय, चला बिल द्या लवकर. 1 मिनिट थांबा. हा, काय करू या नुसत्या बिलाचं? काय करू? होड्या करता येतील, नाही तर मग रॉकेट करून मारू का इकडे तिकडे? अजून काय हवंय तुम्हाला? अरे पैसे कोण देणार बिलाबरोबर? पैसे काय झाडा लागतात का? हा? कष्टाने कमवावे लागतात पैसे. निर्मितीताई सावंतांना विचारा किती कष्ट करावे लागतात. त्या 2-2 शो करतात, त्याचे पैसे घेतात कष्टाचे. इथे येऊन हसतात, त्याचे पैसे घेतात कष्टाचे. बरोबर आहे, पैसे झाडाला लागत नाहीतच. आणि तुमच्याकडे असून असून तेरड्याचं झाड असणार, त्याला काय पैसे लागणार? अरे चंदनाची झाडं तरी लावायची, जरा ते विकून पैसे कमवता आले असते. चंदनाचं झाड कसलं? मी स्वतः चंदन आहे. रोज चंदनासारखं झीज झीज झिजतोय. ऐका रेणुकाची, ऐका. चंदन साबदन चंचल चितवन, धीरे से तेरा ये मुस्काना मुझे दो. काहीतरी तुझ्या घाणेरड्या स्टोऱ्या सांगू नकोस, मागे बरेच जण उभे आहेत. मला सांगा, तुम्ही हे बिल पाठवलं कसं? अरे कुरिअरने पाठवलेलं आहे. आपल्याकडे बघायचं तर असे दात आहेत आपले घाणेरडे. अरे आम्ही काय राजा राजवाड्यांसारखं कबुतरांनी पाठवायचं का काय बिल तुमच्याकडे? अहो, एवढं बिल कसं पाठवलं? म्हणजे 10,000 रुपयाचं बिल कसं पाठवलं तुम्ही? अरे वापरली असेल तुम्ही 10,000ची वीज. एवढी वीज कशी वापरणार मी? काय ना, माझं काही वेड्यानं शॉक देऊन बरं करण्याचा बिझनेस आहे. मग आम्ही वेडे आहोत का तुम्हाला एवढं बिल पाठवायला? हो, एवढं बिल कसं येईल? घरामध्ये आम्ही इनमिन 3 माणसं राहतो. मी, माझी बायको, निर्मिती. त्यांच्याकडे काय बघताय? माझी निर्मिती. आम्ही दोघे ऑफिसला जातो आणि निर्मितीला मी पाळणा घरात ठेवतो. तुम्ही ऑफिसला गेल्यानंतर ऑफिसला जाते असं खोटं सांगून तुमची बायको तिच्या एखाद्या मित्राला घरी घेऊन येत असेल आणि तो कंप्लीट वापरत असेल. ऐकून घ्या पूर्ण आणि त्याच्यानंतर रिॲक्ट व्हा. वापरत असेल ह्यांचा एसी. एसी बात है. ते बघ त्याच म्हणतात. म्हणा बरोबर येतं, म्हणा बघू. असं कसं? काय तरी 10,000 रुपये बिल कसं येईल? नाही, तुम्ही बिल कमी करून द्या, 500 रुपये. त्यापेक्षा ना तुमचं बिल कापून टाकतो, वीजच कापतो. हा, वीज कापण्यावरनं मला आता आठवलं. काय? तुम्ही माझ्या दुसऱ्या घराची कशी काय वीज तोडली हो? दुसरं काय वानगडे? आहे ना आमची भानगड. तिकडे कुठं बघताय? गप्पा बस, आम्ही त्याला सांगतोय. दुसऱ्या घरामध्ये माझी दुसरी बायको राहते, तिथं प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? अहो, तिथली वीज जाते आणि येते. मग खेळायचं नाही आपण बटनांशी? सारखं सारखं बटनांशी खेळताय, एखाद दिवशी फ्यूज जाईल.
बटनांशी खेळायला मी काही बाळगोपाळ आहे का? मी वेगळ्याच बटनांशी खेळतो. कुठल्या? कम्प्युटरच्या. अहो तिथली वीज जायची आणि यायची. यायची ना, मग किती बोंबाबोंब करताय? अहो वीज म्हणजे काय सासू आहे का? म्हणजे घरी जाऊन येऊन असायला? विजेने कसं 24 तास घरामध्ये असते पाहिजे. हो, परवा तर कहर झाला. काय झालं? वीज तोडली. कोणी? टेलरने. काय वाटेल ते बोलताय तुम्ही? तुमची माणसाने वीज तोडून गेले. तुम्ही बिल भरलेलं नाहीये म्हणून काय वीज कापायची? मग काही घरी येऊन केक कापायचा? फर्स्ट क्लास. तुम्ही बिल भरलेलं नाही, त्याला सेलिब्रेट करूया. धत्ताना 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 धत्ताना. काय करायचा? कोण माणूस आहे? कुठून आणला याला? अहो तसं नाही म्हणत आहे मी. परवा रात्रभर मी अंधारात होतो. मग रात्री हवा आहे कशाला लाई? काय नको दिसणार कसं मग? काय पाहिजे काय? आणि तुमच्या घरात रात्रभर लाईट लावायला तुमचं घर म्हणजे काय दीपस्तंभ आहे का? येणाऱ्या जणांना दिशा दाखवताय असं? हे बघा, माझा दुसरा मुलगा घाबरतो. मला सांगा, तुम्हाला बिल कधी जनरेट झालं होतं? 5 तारखेला. मग तुम्हाला बिल येणं शक्यच नाहीये. का? कारण 5 तारखेला आमच्याकडचे सगळे कम्प्युटर्स बंद होते. का? कारण 5 तारखेला आमच्याकडचीच वीज गेली होती. याला म्हणतात दिव्याखाली अंधार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वैभव आणि आनंद यांच्यासाठी. बघूयात ते लकी प्रेक्षक परीक्षक कोण आहेत. स्वागत करूया डॉक्टर सिद्धी भालचंद्र चिखलकर यांचं. सौ सुनीता सुरेश माळकर, सौ ज्योती जितेंद्र कामत, सौ अनघा प्रकाश कावळे आणि सौ वैशाली अक्षय मानेकर. आज महिला स्पेशल परीक्षिका आहेत, त्यामुळे आता इकडे पण महिला तिकडे पण महिला, त्यामुळे काय आहे ना, टेन्शन जरासं कमी होतं. कारण कसं असतं, आतूनच एक मातृत्व असतं ना, त्यामुळे 9 द्यायचे की नाही देऊयात 10, असं करायला हरकत नाही. हो ना, त्यांना मान्य आहे. तेव्हा जोरदार टाळ्या 5ही आमच्या परीक्षिकांसाठी.